नमस्कार, सविताज किचन अँड आर्ट या चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज आपण ड्रायफ्रुट्सचे लाडू बनवणार आहोत। अतिशय हेल्दी टेस्टी असे हे लाडू आहेत। या सीझन मध्ये आपण हे असे लाडू बनवून खाल्ल्यास आपले आरोग्य नेहमी छान राहील। या लाडू मध्ये आपण नॅचरल गोड पदार्थ वापरला आहे, ना गुळ वापरला आहे ना साखर वापरला आहे। अतिशय हेल्दी असे हे भरपूर प्रोटीन व विटॅमिन्स ने युक्त असे ड्रायफ्रुट्सचे लाडू। तर चला यासाठी लागणारे साहित्य व कृती बघूया। जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर व माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। गॅसच्या शेगडीवरती एक कढई ठेवून घेऊया। त्यामध्ये आपण 2 टेबलस्पून खसखस टाकून हलके भाजून घेऊया। छान सुगंध येईपर्यंत खसखस भाजून घेऊया। खूप जास्ती खसखस भाजण्याची गरज नाही, लगेचच काढून ताटात घेऊया। यानंतर आपण 1 वाटी खोबरं किस घेतला आहे। हे डेसिकेटेड कोकोनट वापरला आहे। तुम्ही तुमचा घरचा गोळा खोबरा पण किसून घेतलास तरी चालेल। आपण छान गोल्डन हलका कलर येईपर्यंत, सुगंध छान येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण 1 वाटी मिक्स दाणे घेतले आहेत। यामध्ये सूर्यफूलचं बीज, टरबूजाचं बीज आणि भोपळ्याचं बीज आहे। हे असे सर्व बीज अतिशय हेल्दी असतात, भरपूर प्रोटीन्स यामध्ये असतात। तर हे पण आपण चटचट वाजेपर्यंत आपल्याला छान हलके भाजून घ्यायचे आहे। गोल्डन कलर येईपर्यंत काढून घेऊया ताटामध्ये। यानंतर आपण 1 वाटी बदाम घेऊया। हे या बदामाला भाजायला आपल्याला वेळ लागतो, तर हलके गोल्डन चट्टे येईपर्यंत बदाम पण भाजून घेऊया। त्यानंतर अर्धी वाटी काजू टाकून घेतले आहे। पाव वाटी पिस्ता टाकून घेतला आहे। हे पण आपल्याला मंद आचेवरती छान हलका गोल्डन कलर येईपर्यंत किंवा थोडेसे चट्टे दिसेपर्यंत, सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। सर्व ड्रायफ्रुट्स आपण छान मंद आचेवरती भाजून घेणार आहोत। घाई न करता आपल्याला हे ड्रायफ्रुट्स छान भाजून घ्यायचे आहेत। बदाम, काजू आणि पिस्ता आपण पल्स मोडवरती म्हणजे जाडसरच मिक्सरमधून फिरवून घेऊया। या पद्धतीने आपण हे मिक्सरमधून फिरवून घेतले आहे। काही दाणे बदामाचे थोडेसे हार्ड दाणे असतात, मिक्सरमध्ये छान झाले नसेल तर मोठे तुकडे काढून घेऊन कट करून घ्या किंवा परत मिक्सरमधून पावडर करून घ्या। 1 वाटी मऊ असलेलं पेंड खजूर बीज काढून घेतलेला आहे, मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया। व बिया नसलेला अर्धी वाटी काळे मनुके व लाल मनुके घेतला आहे। हे पण मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक पेस्ट करून घेऊया। व येथे मी सुंठ घेतला आहे व 1 मसाला विलायची 1 घेतला आहे व हिरवी विलायची 2 घेतले आहेत। याची आपल्याला बारीक पावडर करून घ्यायचं आहे। कढईमध्ये 2 टेबलस्पून तूप टाकून घेऊया व यामध्ये आपण फिरवून घेतलेलं पेंड खजूर, मनुके याची पेस्ट टाकून घेऊया। मंद गॅसवरती हे मिश्रण आपण छान एकजीव होईपर्यंत फिरवत राहूया। तूप छान मिक्स झाल्यानंतर परत 2 मिनिट हे मिश्रण आपल्याला छान मऊ करून घ्यायचं आहे। व मिश्रण छान मऊ झाल्यानंतर ताटात काढून घेऊया। यामध्ये आपण भाजून घेतलेलं खसखस, खोबरं, भोपळा बीज, टरबूज बीज, सूर्यफूलचे बीज टाकून घेऊया व मिक्सरच्या भांड्यात फिरून घेतलेले सर्व ड्रायफ्रुट्स पावडर टाकून घेऊया व सुंठ, विलायची याची पावडर पण टाकून घेऊया व सर्व मिश्रण छान मिक्स करून एकजीव करून घेऊया। या मिश्रणाचे पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही छोटे छोटे लाडू तयार करून घ्या। असेच हेल्दी टेस्टी खा। लवकरच भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये।